आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे जाऊया। मुख्य कार्यक्रम आहे मान्यवरांचा सत्कार सोहळा। मी कार्यक्रमाचे संयोजक आमचे प्रसादजी बेदरकर आणि विश्वासजी तमरे, तर म्हणजे दोन लेकरांच्या डोक्यातून आलेली ही संकल्पना मूर्त रूप घेताना एवढं व्यापक स्वरूप आणि एवढी मोठी ही संकल्पना जन्माला येईल असं वाटलं नव्हतं, परंतु खरं या दोघांना या कार्यक्रमाचं श्रेय द्यायला पाहिजे। त्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन, आयोजन आणि नियोजन केलेलं आहे, म्हणून खरं म्हणजे जरी ते आपल्यापेक्षा लहान असले तरी उत्तम कार्यक्रम आयोजित केलाय, म्हणून आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया। आमचा विश्वास तमरे आणि प्रसाद। यानंतर आपण कार्यक्रमाकडे वळूया। नाळवंडी ग्रामपंचायतकडून ज्यांचा नुकताच महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान झालेला आहे, त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होईल। मी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी या मॅडमचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करावा। आमचे ज्येष्ठ बंधू गणेशजी चेअरमन, तत्पूर्वी मी राधाकृष्णजी मेत्रे, माजी सरपंच आमचे, यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छापर दोन शब्द बोलावे। सत्कार हो गया। वेळ आहे किती वेळ? नाही किती वेळ लागेल? नाळवंडी ग्रामपंचायत या सर्वांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करत आहे। गावचे सरपंच ॲडव्होकेट राजेंद्रजी राऊत, चेअरमन गणेशजी राऊत, आमचे मित्र शिक्षक कल्याणजी तमरे, गावचे उपसरपंच आमचे दाजी बंडू मेहत्रे, ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य गोरखजी काळे, आमचे बंधू लहू राऊत आणि युवा उद्योजक विष्णुपंत मेहत्रे, या सर्वांच्या उपस्थितीत साक्षीनं या मॅडमचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे। मी मॅडमलाही विनंती करेल की त्यांनी या सर्वांच्या भावनांचा स्वीकार करावा। गवळी सर, अरे तुम्ही पुढे पाहिजे, कमाल आहे। महात्मा फुलेशिवाय सावित्रीची कल्पना करत नाही, महात्मा फुलेशिवाय सावित्रीची कल्पना करत नाही आणि पतीशिवाय पत्नीचं पोट भरत नाही। मागे उभा राहायचं खंबीरपणे। मागे मॅडमनी आपल्या सर्वांच्या भावनांचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो। संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक माझे मित्र राठोड सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यायचं आहे। राठोड सर आलेले आहेत। आमचे संकेतजी मेत्रे, महेशजी, सुभाषजी, किती नावं घ्यावी, स्वतःला सिद्ध केलेले आमचे मुसाभाई आहेत, इम्रान टेलर आहेत, काय कुठले पोरं कसे कसे पुढे जात आहेत। आमचे विजय काळे, महिना झाला असेल मला वाटतं मालेगावला गेले, नांदलगावला गेलेत, अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतलं, अजून खाली ठेवलंच नाही। सर तुम्ही आम्हाला खूप छान शिक्षक दिला असे त्या लोकांचं मत आहे। किती या मातीतून जन्माला आलेले एक एक रत्न सोन्याची किंमत ठेवताय। संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव, विजयी भव, गगन कहे विजयी भव। ग्रामपंचायतच्या वतीनं दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान झालेला आहे। विद्यार्थी लाडके राधाकृष्णजी मेत्रे या कार्यक्रमाचं औचित्य साधून उपस्थितांना शुभेच्छा देतील। आज तेजस होनराव व आपल्या गावच्या सुनबाई चंदाताई सारसेकर म्हणजे गवळी मॅडम यांचा ग्रामस्थांच्या वतीने जो सत्कार ठेवलेला आहे, याकरिता सर्व उपस्थित मान्यवर, आपण आज सर्वजण इथं तेजसचं यश पाहतो।
परंतु आत्ताच काळेसरांनी सांगितलं त्याच्या मागे खूप मोठी मेहनत आहे, म्हणून हे पद मिळतात. तसंच मी आता सत्कार केलेल्या सत्कारमूर्ती गवळी मॅडम यांना पण राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. मी त्यांचं पण अल्बम बघितलेत, तर त्यांचे नुसते अल्बमचा खर्च 2 ते 2.5 लाख रुपये. म्हणजे त्यांनी जे 7 ते मागच्या त्यांनी सांगितलं की 25-30 वर्षामध्ये केलेल्या कार्याचा समजा त्यांनी अल्बम जो तयार केलाय त्या अल्बमचाच खर्च जवळपास 1 ते 1.5 लाख रुपये. मॅडमची इतकी मेहनत आहे, त्यांनी त्यांच्या व्हिडिओ बघा, त्यांच्या युट्यूब व्हिडिओ आहेत, त्यांचे कार्य बघा, त्यांचं ते सर्व कार्य करताना पुरस्कार असं मिळत नाही. हे असे राज्यस्तरीय पुरस्कार हे ते याच्याकरता प्रचंड मेहनत असते. आपल्याला फक्त शेवटला पुरस्कार मिळाला दिसतो, पण त्याच्या मागची मेहनत भरपूर मेहनत असते. मॅडमला याच्या अगोदर पण आपल्या तालुक्याचा पुरस्कार मिळाला आहे, जिल्ह्याचा मिळाला आहे, आता राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. मॅडम आमची सर्व गावकऱ्यांची, आणि मी तुम्हाला तुमचं काम पाहिलेलं आहे फोटोमधून आणि अल्बममधून व्हिडिओमधून. मी तुम्हाला सांगतो की मॅडमला भविष्यामधला राष्ट्रपती पुरस्कार 100% मिळणार आहे, आपल्याच गावाला मिळणार आहे. सांगायसारखं भरपूर आहे, परंतु इथं आता भरपूर मान्यवर बोलणार आहेत. आम्ही मॅडमचं आणि तेजसचं आणखी एक वेळेस सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. मला इथं आयोजकांनी बोलण्यासाठी याबद्दल त्यांचे पण आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे लहान बंधू म्हणायला हरकत नाही, यांच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनी चंदाताई सरसेकर यांचा या ठिकाणी आयोजकांनी आणि ग्रामपंचायतनी या ठिकाणी सत्कार आणि सन्मान सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. या सत्कार आणि सन्मान सोहळ्यासाठी गावातील राजकारण बाजूला ठेवून मला वाटतं या ठिकाणी सर्वच मंडळी, वडीलधारी मंडळी आणि पूर्ण गावकरी या ठिकाणी जमले, त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. राज्याचा आदर्श पुरस्कार मिळणं ही साधी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी सुद्धा काय कष्टाने कशा पद्धतीनं झगडावं लागतं, विद्यार्थ्याप्रती कशा पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांना पुढे घेऊन त्या शाळेला पुढे घेऊन जावं लागतं, ते काम आमच्या भगिनीनं केलेलं आहे. म्हणून आमच्या गावासाठी आता इथून पुढे सांगण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत आणि आम्ही चांगल्याच गोष्टी पुढे घेऊन जाऊ. परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भगवान संगमेश्वराच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या या नाळवंडीच्या मातीच्या साक्षीने आणि जन्म देणाऱ्या माईच्या साक्षीने ज्या भूमिपुत्राचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत, ते भविष्यातील महाराष्ट्र शासनाचे उपजिल्हाधिकारी माझे मित्र आदरणीय तेजस होनराव त्यांच्यासोबत त्यांचा सत्कार होतोय. म्हणजे खरं म्हणजे भूमीच्या पुत्राचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे, मात्र आम्ही आमच्या सुनबाईचा सुद्धा सत्कार करतोय. हे भूमीचं मोठेपण आहे. आदरणीय सारसेताई यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार होतोय. ज्येष्ठ बंधू सहकारी गणेशजी चेअरमन फार मोठ्या पदावर आता पोहोचलेले आहेत, महाराष्ट्रात फिरतायत, त्यांचे अभिनंदन झालं पाहिजे. आजच्या या सत्कार आणि गुणगौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेले तेजस होनराव, चंदाताई, आमचे बंडूबाबा, गावचे सरपंच राजेंद्रजी राऊत, कार्यक्रमाचे आयोजक केटी सर, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते भागवतरावजी तावरे, दुसरे राष्ट्रवादीचे प्रवक्ते राजीवजी काळे सर, गवळी सर, मारुती जाधव, आमचे कल्याण तंबरे सर, गोरखजी, कार्यक्रमाचे आयोजक मेहनत घेतले अमोलजी आणि विश्वास तंबरे, आणि गावात इथं असले सर्व जमलेले गावातील मान्यवर. कुणी कोणाचं आमच्या चंदाताई सारसेकर त्यांचे 11 चित्रपट आहेत. हे म्हणजे नाळवंडी म्हणजे काय रत्नाची खाणच एक काय मला काय कळायला गेलं. सगळेजण म्हणजे नाळवंडीची काय जादू, एवढे पदर नाळवंडी, सगळ्या गोष्टी नाळवंडी, हे कसं काय मिळतं. तर आमच्याकडे गुणवत्तेचे लोक आहेत, आमच्याकडे क्वालिटीचे लोक आहेत. तुमचंही मी अभिनंदन करतो आणि विशेष अभिनंदन करतो आमच्या मनोज सरांचं. समाजात एक रूढ आहे की नवऱ्याची यशोमागे बायको असते, पण इथं बायकोची यशोमागे नवरा आहे, हे आज मी पहिल्यांदा बघितलं. मी सर्वांचं आभार मानतो, अभिनंदन करतो आणि परत एकदा तेजसजी आणि चंदाताईंना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. शर्मा गवळी मॅडमने सुद्धा महाराष्ट्रात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकार केला. त्यांचा गावाची शान आहे आपली.
त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांच्या सगळ्या टाळ्या वागा तेजस एवढं बोलून